लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या अक्कलकोट नगरीमध्ये आता दर गुरुवारी मांस विक्री बंद राहणार आहे। प्रत्येक गुरुवारी मांस विक्री बंद ठेवण्याचा निर्णय नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी यांनी घेतलाय। स्वामी भक्त आणि अक्कलकोट वासियांकडून नगर परिषदेच्या या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे। स्वामी समर्थांच्या नगरीत मांस विक्री बंद। प्रत्येक गुरुवारी अक्कलकोटमध्ये मांस विक्री बंद। अक्कलकोट नगरपालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय। काही दिवसांपूर्वी अक्कलकोट शहरात मावा विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। शहरातील स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने तंबाखूजन्य मावा विक्री विरोधात कडक पावलं उचलण्यात आली होती। आता अक्कलकोट नगरपालिकेने शहरात दर गुरुवारी मांस विक्री बंद करण्याचा निर्णय घेतलाय। अक्कलकोट शहर हे स्वामी समर्थ महाराजांमुळे देशभरात प्रसिद्ध आहे। देशभरातून लाखो भाविक शहरात येत असतात। या पार्श्वभूमीवर शहरात गुरुवारी मांस विक्री बंदीची मागणी नागरिकांनी केली होती। त्यामुळे हा निर्णय घेतल्याची माहिती नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टींनी दिली आहे। देशभरातून व राज्यभरातून इथे लाखो भाविक येत असतात। अक्कलकोट शहरातील नागरिकांनी व भाविकांनी एक मागणी केली होती की दर गुरुवारी मांस विक्री बंदीची। त्या मागणीला अनुसरून आजपासून अक्कलकोट शहरात दर गुरुवारी मांस विक्री बंदी करण्यात आलेली आहे। या मागणीचा अक्कलकोट शहरातील नागरिकांनी व भक्तांनी खूप मोठा प्रतिसाद दिलेला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील स्थानिकांकडून तसंच स्वामी भक्तांकडून मांस विक्रीवर बंदी आणण्याची मागणी केली जात होती। अखेर नगर परिषदेने याबाबत निर्णय घेतल्यानं नगरपालिकेच्या निर्णयाचं स्वामी भक्त आणि अक्कलकोट वासियांनी स्वागत केलं। मांस विक्रेत्यांनी नगर परिषदेला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय। भाविकांना तर समाधान लाभेल, पण या येणाऱ्या भाविकांमुळे पर्यटन उद्योगालाही मोठ्या प्रमाणावरती चालना मिळणार आहे। दत्त संप्रदायातील भक्त हे मोठ्या प्रमाणात स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला येतात। गुरुवारी भक्तांची संख्या वाढते, त्यामुळे अक्कलकोट नगर परिषदेने घेतलेला हा निर्णय स्वागतार्हच म्हणावा लागेल। अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, अक्कलकोट, सोलापूर।